अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरात काही दिवसांपासून तीव्र पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले असून आज केडगाव उपनगरातील नागरिकांनी महानगरपालिकेत हंडा मोर्चा काढत संताप व्यक्त केला। यावेळी महिलांनी पिण्याचे पाणी, कचरा संकलन, रस्ते यांसह मूलभूत सोयी सुविधांच्या अभावांच्या तक्रारी महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केडगाव उपनगरीय भागात 6 ते 7 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो, तोही अत्यंत कमी दाबाने तसेच केवळ मोजक्या वेळासाठी केला जातो। त्यामुळे पुरेसा पाणी कुटुंबांना मिळत नाही। त्याचप्रमाणे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून कचऱ्याचे संकलन देखील केले जात नाही। त्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तींना वेगवेगळे आजार होऊ लागले आहेत। त्यांच्यासोबतच सामान्य नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे। केडगाव दूधसागर सोसायटी तुळजाभवानी कॉलनी 500 बंगलो। कारण की आम्हाला पाणी ना 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला पाणी येतं। त्या पाण्याचा टायमिंग नाही, कधी रात्री येते, कधी दिवसा येते, कधी दुपारी बी येते, कधी बी बाय चान्स काही बी अडचणी असतात माणसाच्या घरच्या। त्या पाण्यासाठी आम्हाला घरी बसावंच लागतं। पाणी जर सोडलं तर लगेच लाईट पण बंद होती। लाईट कारण की ज्यांना हौद आहे त्यांना हौदाची सोय, त्यांना पाणी पडतंय। ज्यांना हौद नाहीये त्यांची इतकी गैरसोय होती। प्यायचं पाणी तर नाहीच आहे, पण वापरायचं पण पाणी नाही भेटत, कसलंच भेटत नाही। आणि कचरा गाडी येत बी नाही आमची तर 8 दिवसाला आणि 15 दिवसाला कचरा गाडी येत पण नाही। 8 दिवसाला बी येत नाही, 15 दिवसाला बी येत नाही, येतच नसल्यासारखी येतच नाही। सारा कचरा असा साईटी पडला। माझं लेकरू सध्या ऍडमिट आहे। माझ्या लेकराला दुखण्याला या अशा वासानी आणि पावसानी इतका कचरा म्हणजे दारात झालाय ना काय सांगायचं। आणि पाणी पण येत नाहीये, सारी सोय गैरसोय आमची। आणि लाईट पण नाहीये, पाणी आलं की लाईट जाती। आम्हाला पाणी हौद नसल्यामुळे पाणी टाकी चढत नाही, हांड्यात सगळं चढत नाहीये। पाणी बी इतकं कमी येतंय, जरा ते स्पीडनी पाणी आलं पाहिजे। आणि पाणी इथं नगर शहरात आहे ना, 2 दिवसाला येतं निदान, आम्हाला 3 दिवसाला पाणी आलंच पाहिजे। त्याचा बी पाण्याचा टायमिंग फिक्स पाहिजे। पाण्यावाले फोन पण उचलित नाहीत ना, लाईटीवाले पण आमचे नंबर ब्लॅकलिस्टला टाकलेला, ते पण दक्षता घेत नाही। सोसायटी 500 बंगला आमच्या साईडला पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम चालू आहे। पाणी आम्हाला वेळेवर येत नाही, 12-12 दिवसाला पाणी येत आहे। नगर साईडला 2 दिवसाआड पाणी, आम्हाला कमीत कमी 3 दिवसाला तर पाणी तुम्ही सोडत जा। पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे, पाणी आलं तर लाईट नसती वेळेवर। फेस टूची लाईन आहे म्हणतात, मग आम्हाला मोटरी लावायची गरज पडायला पण नाही पाहिजे। तुम्हाला असं पाणी यायला पाहिजे, आम्हाला ते पण पाणी वेळेवर येत नाही। पाण्यासाठी आमची एवढ्या बायांची एवढी तक्रार चालू आहे, कामं सोडून वेळेवर पाणी टायमावर सोडत नाही, तो प्रॉब्लेम आहे। आमचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, त्यासाठी आम्ही हा मोर्चा घेऊन आज इथं आलेलो आहोत। परत दुसरी गोष्ट, आम्हाला कचऱ्याची गाडी तर येतच नाहीये। वाटलं तर तुम्ही आमच्या एरियाचा सर्वे करू शकता। सगळ्या कचऱ्याच्या गोण्या इथं मोकळ्या प्लॉटमध्ये लोकांनी आणून टाकलेला आहे, त्याच्यामुळे आमचे लेकरं आजारी पडतात। हा प्रॉब्लेम आमचा कुणी सॉल्व्ह करणार? त्यासाठी आम्ही आज हा मोर्चा इथं घेऊन आलेला आहोत। आज जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर याच्यात दुसऱ्या वेळेस आम्ही याच्यापेक्षा जास्त मोठा मोर्चा घेऊन रोडवर बसू, आंदोलन करू, मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। आमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आम्हाला पाण्याचा वेळेवर तर सोडतच नाही, टायमिंग पण नाही पाण्याचा। तो कधी सोडतोय, सकाळी, कधी संध्याकाळी, कधी दुपारी। आम्ही कामधंदे सोडून घरी ते पाण्याची वाट बघायची, त्यांना फोन लावले तर त्यांचे फोन स्विच ऑफ असतात। हे आमचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यासाठी आम्ही हा मोर्चा घेऊन आज इथं उभा राहिलेलो आहोत। हा आमचा प्रश्न सुटलाच पाहिजे, एवढंच बोलणं आमचं आहे।